लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये प्रागिविया हा प्रकरण चालू आहे. त्याच्या अंतर्गत आज सूत्र आहे बहोर्लोपो भूच बहोः. बहोर्लोपो भूच बहोः. विधी सूत्र आहे 6-4-158. बहोः पंचमीचं एकवचन, लोपः प्रथमेचं एकवचन, भू प्रथमेचं एकवचन, च अव्यय, बहोः षष्टीचं एकवचन. ठीक आहे. बहोः परयोः इमेयसोः लोपः स्यात्. बहोश्च भू आदेशः. बोला. बहोः परयोः इमेयसोः लोपः स्यात्. बहोश्च भू आदेशः. ठीक. बहु बहु प्रातिपदिकाच्या पुढे जर प्रत्यय आला असेल कोणता, इमनिच किंवा इयसून, तर त्याचा लोप होत. त्याचप्रमाणे बहुच्या ठिकाणी भू आदेश होत. दोन कार्य करत आहे सूत्र. बहुच्या ठिकाणी भू आदेश आणि पुढे असलेल्या इमनिच किंवा इयसून प्रत्ययाचा आदे परस्य सूत्राचं साह्य घेऊन इमनिच आणि इयसून प्रत्ययाचा जो आदी वर्ण ई, त्याचा काय होणार, लोप होणार. हा त्याचा अर्थ, सूत्राचा अर्थ लिहा. बहु प्रातिपदिकाच्या पुढे बहुप्रातिपदिकाच्या पुढे इमनिच किंवा इयसून प्रत्ययाला असेल इमनिच किंवा इयसून प्रत्यय आला असेल तर त्याच्या आधी ईचा लोप होत. आधी ईचा लोप होत. तसेच बहुच्या ठिकाणी भू आदेश होत. बहुच्या ठिकाणी भू आदेश होत. झालं. चला उदाहरण. बहो भावः भूमा. लिहा. बहोः भावः भूमा म्हणजे काय, मोठेपणा, बहुतपणा, खूपपणा. ब्रह्माचं पण नाव आहे भूमा, कारण व्यापक आहे म्हणून. यो वै भूमा तत्सुकाम. ठीक आहे ना. भूमा म्हणजेच ब्रह्म, व्यापक होणे असल्यामुळे तीच अर्थ येतं बहुतपणा. लिहा. बहुंगस अधिक इमनिच. बहुंगस अधिक इमनिच. भावार्थामध्ये पृथ्वादिभ्य इमनिज्वा सूत्राने इमनिच प्रत्यय झाला आहे. मागे गेले सूत्र. पृथ्वादिभ्य इमनिज्वा, इमनिच प्रत्यय झाला आहे. इमनिच मध्ये इमन राहतो. च ची संज्ञा, ई ची संज्ञा लोप. पुन्हा कृत समासाश्च सुपोधातु प्रातिपदिकयोः बहु अधिक इमान ही स्थिती. बहु अधिक इमान, इमान. मग आता सूत्र आलं हे बहोर लोपो भूच बहो. या सूत्राने आदे परस्य सूत्राचं साह्य घेऊन इमनिच्या ईचा लोप आणि बहुच्या ठिकाणी भू आदेश. स्थिती भू अधिक मन. इमनीचं कार्याला मन, ई गेला. इमनचा ई गेला, म राहिला. तर स्थिती आहे भू अधिक मन जोडून द्या, भूमन. मग स्वादी प्रत्यय सु आला.
आणि राजन शब्दासारखी प्रक्रिया होऊन शब्द बनला भूमा. प्रथमा विभक्ती एकवचन. भूमा, भूमानो, भूमान अशा प्रकारे झालं. चला पुढे सूत्र आहे भूमा. जे झालं ना भूमा झालं. अजून एक उदाहरण लिहा. भूयान आहे ना भूयान, लिहा त्याचं उदाहरण. अयम बहु, अयम बहु, अयम बहु, अयम बहु, अनयोः अतिशयेन बहु. अयम अनयोः अतिशयेन बहु बराबर भूयान. दोघांमधून एकाची विपुलता सांगायची आहे, एकाची विशालता सांगायची आहे. लिहा. बहु सु अधिक यसून, यसून प्रत्यय झाला आता. बहु सु अधिक यसून. स्वार्थामध्ये द्विवचन विभज्योपपदे तरबीय सुनऊ या सूत्राने यसून प्रत्यय झाला. यसूनचा शिल्लक राहतो इयस. बहु सु अधिक इयस. सुचा पण लुक तर बहु अधिक इयस. पुन्हा आता हे सूत्र आत्ताचं. बहोर लोपो भूच बहो. बहुच्या ठिकाणी भू आदेश आणि इयसचा ईचा लोप. स्थिती आहे भू अधिक यस. जोडून द्या भूयस. झालं भूयस. मग आता श्रेयान शब्दाची सिद्धी केली होती आपण, त्याप्रमाणेच प्रथमा विभक्तीचे एक रूप बनेल स्वादी प्रत्यय येऊन भूयान. झालं जी. चला मग पुढे. पुढे आता उदाहरण पुढचं घेऊया. अयम बहु, अयम बहु. अयम बहु 3 बार, 3, 4, 10 वेळेस येऊ शकता. अयम बहु, अयम बहु कमीत कमी 3 बार. अयम बहु कारण अनेकातून सांगायचं ना, आता दोघातून नाही. अयम येषाम अतिशयेन बहु. अयम येषाम अतिशयेन बहु बराबर भूयिष्ठ. अतिशयेन भूयिष्ठ. अर्थ काय? सर्वांमध्ये विपुल, व्यापक, विशाल, सर्वांमध्ये अत्यधिक व्यापक प्रक्रिया लिहा. बहुस्वाधिक इष्टन. बहुस्वाधिक इष्टन. अतिशायने तमविष्ठनो सूत्राने इष्टन प्रत्यय झाला आहे. इष्टनचा राहिला इष्ट. कृतद्धी समासाश्च सपोधातु प्रातिपदिकयो सुचालूक. बहु अधिक इष्ट. ठीक. काय स्थिती आहे? बहु अधिक इष्ट. या स्थितीमध्ये सूत्र येत आहे नवीन पुढचं सूत्र आहे इष्टस्य इच्च. इष्टस्य इच्च. विधी सूत्र आहे 6-4-159. इष्टस्य षष्टीचं एक वचन, इट प्रथमेचं एक वचन, च अव्यय. अर्थ दिलाय भोः परस्य इष्टस्य लोपः स्यात् ईड आगमश्च. बहुच्या पुढे येणाऱ्या इष्टांचा लोप होतो, म्हणजे आधी परस्य घेऊन इष्टांच्या ईचा लोप होईल आणि ईचा लोप होऊन त्याला ईडचा आगम. ईडचं काय होईल? आगम होईल. ठीक आहे ना. आणि पुन्हा
बहु शब्दाच्या ठिकाणी भू आदेश च आलाय ना वरून तो चकार सांगताय. म्हणजे 3 कार्य. बहुच्या ठिकाणी भू आदेश, इष्टांच्या ईचा लोप आणि त्याला ईट बघा, ईट नाही ईट. हा करा मग आता तर स्थिती राहील बहु, बहुच्या भू करा, भू इट इट ष्ठ, इष्ट मधला ष्ठ राहिला पुढचा इट झालं. आता इट मध्ये ट ची संज्ञा लोप जोडून द्या. भूइष्ठ स्वादी प्रत्यय ऋतू विसर्ग भूइष्ठ पुस्तकात दिले आहे. भूइष्ठ झालं जी. चला स्वादी प्रत्यय ऋतू विसर्ग झालं. सूत्राचा अर्थ लिहा. बहु शब्दाच्या पुढे बहु शब्दांच्या पुढे किंवा पुढील इष्टांचा लोप होवोत तसेच त्या इष्टांना इट आगम होत तसेच बहु शब्दाच्या ठिकाणी भू आदेश होत. बहु शब्दाच्या ठिकाणी भू आदेश होत. झालं जी. रूप बनलं भूइष्ठ. चला पुढे सूत्र आहे. विनमतोर लुक. विधी सूत्र आहे 5-3-65. विनमतोह षष्टीचं द्विवचन, लुक प्रथमेचं एकवचन. विनो मतुपश्च लुक स्यात् इष्टेयसो हो. बोला. ठीक. इष्टेयसो म्हणजे इष्टन आणि इयसून हे प्रत्यय जर पुढे असेल तर विन मतुपश्च लुक म्हणजे विन प्रत्ययाचा आणि मतु प्रत्ययाचा काय होवोत लुक होवोत. लिहा सूत्राचा अर्थ. इष्टन किंवा इयसून प्रत्यय पुढे असेल तर इष्टन किंवा इयसून प्रत्यय पुढे असेल तर विन तसेच मतु प्रत्ययाचा पुढे असेल तर विन तसेच मतु प्रत्ययाचा लुक होवोत. लुक होवोत. बरोबर. उदाहरण सर्वे इमे स्रग्विणः. सर्वे इमे स्रग्विणः अयम येषाम् अतिशयेन स्रग्वी. अतिशयेन स्रग्वी बराबर स्रजिष्ठ. अर्थ आहे साऱ्या माळीवाल्यांमध्ये अत्यधिक माळीवाला. ठीक आहे ना जी. माळा धारण करणारे लोक असतात ना, पण एखाद्याच्या गळ्यात पाहिलं तर इतक्या माळे असतात. उदाहरण हा निदान 5 किलो तरी भरते. कळलं की नाही. चला अत्यधिक माळेवाला झालं. चला प्रक्रिया. स्रग्विन सु अधिक इष्ठान.
अतिशय विशिष्ट अर्थामध्ये अर्थावाल्या प्रातिपदिकाला अतिशायने तमविष्ठनव सूत्राने इष्टन प्रत्यय झाला आहे. इष्टनच राहिला इष्ट न चित संज्ञा दो पुन्हा कृतद्धी समासाश्य सुपधातु प्रातिपदिक सुचालू स्थिती आहे स्रग्विन अधिक इष्ट. स्रग्विन अधिक इष्ट या अवस्थेत सूत्र येत आहे विनमतोर लुक. ठीक आहे ना. इष्टन प्रत्यय पुढे आहे आणि म्हणून विन स्रग्विन मधल्या विनचा लुक. स्रग्विन मध्ये विन आहे की नाही, विना प्रत्यय आहे, त्याचा लुक करा. निमित्तापाय नैमित्तिक कसे अपाय तर स्रज अधिक स्रज अधिक इष्ट ही स्थिती आहे. स्रज अधिक इष्ट ही स्थिती आहे. आता एक थोडस मधील या कंसामध्ये की स्रग्विन मध्ये विन प्रत्यय आहे की नाही, तो विनचा लोप केला आपण, पण या सूत्रात काय सांगितलं विन प्रत्ययाचा लोप. मग तो विन प्रत्यय हे कसं काय असा प्रश्न येऊ शकेल. तर लिहा थोडं कंसात स्रज अधिक सु ह्या प्रथमांत प्रातिपदिकाला मत्वर्थामध्ये अस्माया मेधा स्रजो विन सूत्राने अस्माया मेधा स्रजो विनी सूत्राने विन प्रत्यय झालेला आहे. नंतर क्विन प्रत्ययस्य कु सूत्राने कुत्व झालेलं आहे. क्विन प्रत्ययस्य कु सूत्राने कुत्व होऊन स्रग्विन रूप बनलेलं आहे. हा क्विन प्रत्ययस्य कुहु सूत्राने कुत्व होऊन स्रग्विन शब्द बनला आहे. कंस बन झालं. आता ध्यान द्यायचं की स्रग्विन मध्ये विन हा काय आहे, प्रत्यय आहे. झालं एवढं. बर मूळ शब्द काय होता, प्रथमांत स्रज अधिक सु, मग त्या जला कुत्व झालाय विनच्या निमित्ताने क्विन प्रत्ययचे कुसूत्राने. मग आता तो विन प्रत्यय आहे ना, म्हणून स्रग्विन अधिक इष्ट यामध्ये विन प्रत्यय आहे ना, आणि म्हणून विन महत्व लुक सूत्र आणि त्या विन प्रत्ययाचा काय झाला लुक. आणि त्या विन प्रत्ययाच्या निमित्ताने विन प्रत्ययचे कुसूत्र इत्यादी होऊन स्रग झालं होतं. निमित्तापाये नैमित्तिकस्य अपाय. पुन्हा मूळ स्थितीत आलं स्रज. आता स्थिती काय शिल्लक आहे, स्रज अधिक इष्ट. लागलं एवढं. निमित्तापाये नैमित्तिकस्य अपाय झालं एवढं. आता लिहा पुढे याची भ संज्ञा. भ संज्ञा झाल्यामुळे टे हे सूत्र प्राप्त आहे. टी भागाचा लोप करण्याकरिता प्राप्त आहे. पण प्रकृत्यैकाच याने प्रकृती भाव. झालं जी. प्रकृती भाव झाल्यामुळे आता काहीच होणार नाही. मग जोडून द्या. काय बनेल, स्रजिष्ठ. ज्यामध्ये जाईल ना स्रजिष्ठ. इथं स्रज अधिक इष्ट मध्ये जचा कवर्ग आदेश होऊ शकत नाही चोको सूत्राने. का, पद संज्ञा नाहीये, भ संज्ञा आहे. कारण भ संज्ञा असल्यावर पद संज्ञा होत नाही, आणि पद संज्ञा असल्यावरच चोकू इत्यादी सूत्र प्रवृत्त होतं. म्हणून स्रजचा स्रजच राहिला. तर स्रज अधिक इष्ट जोडला तर काय स्रजिष्ठ. स्वादी प्रत्यानुवृत्तो विसर्ग स्रजिष्ठ बनलं.
झालं जी. पुस्तकात दिलाय अतिशयन स्रग्वी स्रजिष्ठ. पुढचं उदाहरण घ्या. इमौ द्वौ अपि स्रग्विणौ. इमौ द्वौ अपि स्रग्विणौ. अर्धविराम. अयम अनयोः अयम अनयोः अतिशयेन स्रग्वी. अतिशयेन स्रग्वी बराबर स्रजियान. स्रजियान अर्थ काय होईल? दोन माळ्या, दोन व्यक्ती आहेत, दोन्ही माळेवाले आहेत, है की नाही? माळावाले दोन व्यक्तींमध्ये अधिक माळावाला, माळीवाला. माळीवाल्या दोन व्यक्तींमध्ये अधिक माळीवाला. स्रजियान. झालं जी. प्रक्रिया लिहा. स्रग्विन सु अधिक यसून. स्रग्विन सु अधिक यसून. द्विवचन विभज्योपपदे तरवीय सुनौ सूत्राने यसून झालाय. यसूनचा राहिला यस. स्रग्विन सु मधील सुचा पंडू. स्थिती आहे स्रग्विन अधिक यस. सूत्र विन मतोर लोक. आत्ताच विन प्रत्ययाचा लोक करा. स्थिती आहे स्रज अधिक यस. स्रज अधिक यस. याची भम ते हे प्राप्त आहे. प्रकृतेकाच जोडून द्या. स्रजियस. विभक्ती कार्य करून श्रेयस प्रमाणे रूप सिद्धी करायची. रूप बनत स्रजियान. श्रेयान प्रमाणे स्रजियान. झालं. चला पुढे जाऊया. पुढचं उदाहरण लिहा. सर्वे इमे त्वग्वन्तः. सर्वे इमे त्वग्वन्तः. अयम एषाम. अयम एषाम अतिशयेन त्वग्वान. अतिशयेन त्वग्वान त्वचिष्ठ. अर्थ काय? सर्व त्वचा वाल्यांमध्ये अत्यधिक त्वचावाला. ठीक. लिहा. प्रक्रिया. त्वग्वत्सु अधिक इष्टन. अतिशायने तमविष्टन सूत्राने इष्टन झाला आहे. सुचालू स्थिती होईल त्वग्वत अधिक इष्ट. नचा पण लोप इच्छावून होणार. त्वग्वत अधिक इष्ट. पुन्हा विनमतोर लोक. विनमतोर लोक. या सूत्राने वतचा लोक. कारण त्वग्वत मध्ये काय आहे? वत जो दिसतोय ना तो मतूप आहे की नाही? त्वग्वत झालाय की नाही? तर मग तदस्यास्त्यस्मिन् नीती मतूप या सूत्राने मतूप प्रत्यय झाला. आणि मादुपदायाश्च इत्यादी सूत्राने मचा व झाला म्हणून वत दिसतो. पण आहे कोण? मतूप. आणि म्हणून विनमतोर लोक सूत्राने त्या मतूपचा अर्थात वतचा काय होईल? लोक. निमित्तापाये नमित्ती कशी अपाय. आणि म्हणून स्थिती आहे त्वच
अधिक इष्ट. आता विनमतो लोक सूत्र झाल्यानंतर त्वचिष्ट. त्वच अधिक इष्ट. त्वचिष्ट. याची भम ते हे प्राप्त आहे, परंतु प्रकृती एकाच. जोडून दिलं त्वचिष्ट. स्वादी प्रत्यय ऋत्व विसर्ग त्वचिष्ट झालं जी. चला मग पुढे काय आता. हा तो त्वचीयान तो लिहा त्याच्या बाबतीत. अयम अनयोः अयम अनयोः अतिशयेन त्वग्वान बराबर त्वचीयान. ठीक है जी. प्रक्रिया आहे त्वग्वत स्वादिक यसून द्विवचन विभज्योपपदे तरवीय सुनो सूत्राने यसून झाला. सुचालू स्थिती होते त्वग्वत अधिक इयस. यसूनचा इयस राहिला. त्वग्वत अधिक इयस. विनमतोर लोक वतचा लुक निमित्तापाय नैमित्तिकस्य अपाय. त्वच अधिक इयस याची भम ते हे प्राप्त आहे. प्रकृती एकाच. जोडून दिलं त्वचीयस. स्वादी प्रत्यय श्रेयस शब्दाप्रमाणे सिद्धी होईल. त्वचीयान झालं. वर केली सिद्धी आपण तशी सिद्धी आहे. सृजयान प्रमाणेच त्वचीयान झालं. चला पुढे जाऊया. आता पुढचं सूत्र. सूत्र आहे ईषद समाप्तौ कल्पदेश्य देशीयरः. ईषद समाप्तौ कल्पदेश्य देशीयरः. विधी सूत्र आहे 5-3-67. ईषद समाप्तौ सप्तमीचं एक वचन. कल्पदेश्य देशीयरः प्रथमेचं बहुवचन. ठीक आहे जी. तर अर्थ काय आहे. काय म्हटलं इथं. ईषद समाप्त. ईषद असमाप्त म्हणजे काय. समाप्ती म्हणजे काय. कोणतंही कार्य पूर्ण होणे त्याला म्हणायचं समाप्ती. आणि पूर्ण झालं नाही थोडं बाकी आहे त्याला म्हणायचं ईषद असमाप्ती. म्हणजे त्यात कुछ कमी आहे. न्यूनता कमी राहिली त्याला काय म्हणायचं मग. हा ईषद असमाप्ती हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे ना. तर लिहा सूत्राचा अर्थ. थोडीशी न्यूनता विशिष्ट अर्थामध्ये थोडीशी न्यूनता विशिष्ट अर्थामध्ये वर्तमान सुबंत किंवा तिंगंत शब्दांना सुबंत किंवा तिंगंत शब्दांना स्वार्थामध्ये कल्प अर्धविराम देश्य अर्धविराम देशीय प्रत्यय होतात. 3 प्रत्यय. कल्प देश्य देशीय. कुणाला होतात प्रत्यय. सुबंतालाही होतात तिंगंतालाही होतात. स्वार्थामध्ये होतात. पण प्रातिपदिके कोणत्या अर्थामध्ये विद्यमान पाहिजे. काही थोडीशी न्यूनता विशिष्ट त्यालाच म्हणायचं ईषद असमाप्ती. पूर्ण झालं नाही थोडंसं बाकी आहे. ठीक आहे ना जी. अशा अर्थामध्ये विद्यमान जर प्रातिपदिक म्हणजे शब्द असेल तर तिंगंत किंवा सुबंत तर काय होतो प्रत्यय 3. कल्प देश्य देशीय. उदाहरण लिहा. ईषद ऊनः विद्वान विद्वत् कल्पः. ईषद ऊनः विद्वान विद्वत् कल्पः. विद्वद्देश्यः विद्वद्देशीयः वा. 3 शब्द झाले तयार एकाच अर्थामध्ये. ईषद ऊन म्हणजे कमी थोडासा कमी. कळलं की नाही. तर काय अर्थ झाला. थोडासा कमी विद्वान
म्हणजे जवळजवळ विद्वान, थोडंसं बाकी आहे. म्हणजे विद्वानासारखा, थोडक्यात विद्वत तुल्य. बरोबर आहे की नाही? या अर्थामध्ये म्हणजे हा प्रक्रिया विद्वत्सु अधिक कल्प अर्धविराम देश्य अर्धविराम देशीय. तर ईषद असमाप्ती विशिष्टार्थामध्ये विद्यमान आहे इथं शब्द विद्वत्सु. या प्रातिपदिकाला स्वार्थामध्ये प्रत्यय केले आपण. ईषद समाप्तो कल्पदेश देशीय सूत्राने 3 प्रत्यय केले. आता कृत तद्दि समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयो सुचा लोक. स्थिती काय मग? विद्वस कुठून आणलं? विद्वस सु गेला, विद्वस अधिक कल्प, कल्पचा प गेला, कल्प किंवा देश किंवा देशीय, देशीयरचा देशीय र गेला. ठीक आहे. त्यात जो पहिला प्रत्यय आहे विद्वस कल्प आहे ना स्थिती. तर आता सूत्र येतं या स्थितीमध्ये वसु स्रंसु ध्वंसनुडहाम द, त्याने सला द आदेश. आता विद्वत अधिक कल्प अधिक देश अधिक देशीय. अधिक म्हणजे विद्वत अधिक कल्प अर्धविराम देश अर्धविराम देशीय 3 प्रत्यय, 3 रूप बनवायचे आपल्याला. प्रक्रिया एकदाच चालली तरी काय स्थिती जरी बोला. अधिक विद्वत अधिक कल्प देश देशीय. तर विद्वत आणि कल्प, कल्प पुढे क आला की नाही, क खर आहे. आणि मग खरीच कल्पाला घेऊन फक्त, देश आणि देशीला घेऊन नाही, कारण ते खर नाही आहे. मग विद्वतचा जो द त्याच ठिकाणी होईल त, जोडून द्या विद्वत कल्प. पुन्हा देशाला जोडला विद्वत शब्द तर विद्वत देश, आणि देशीयला जोडला तर विद्वत देशीय. 3 विद्वत कल्प विद्वत देश विद्वत देशीय. 3 ठिकाणी स्वादी प्रत्यय सुआला, ऋत्व विसर्ग रूप बनले. खरीचे फक्त पहिल्या रूपाला लागतं. बरोबर. तर काय रूप बनलं? विद्वत कल्प विद्वत देश किंवा विद्वत देशीय. 3चा अर्थ एकच आहे. झाला अर्थ. पुस्तकात बघा विद्वान विद्वत कल्प विद्वत देश विद्वत देश. पुढे उदाहरण आहे पचती कल्पम. बरोबर. तर लिहा थोडा प्रक्रिया. ईषद ऊनम पचती. ईषद ऊनम पचती पचती कल्पम. पचती देश्यम पचती देशीयम वा. 3 रूप. पचती देशीयम वा म्हणजे काय? करतो स्वयंपाक, स्वयंपाक करतो पण थोडा कम, पूर्ण येत नाही अजून, थोडं बाकी आहे. हा ठीक आहे ना जी. तोच अंदाज कळत नाही अजून. 10 ग्रॅम मीठ टाकायचं तर अर्धा किलो टाकून देतो. चला लिहा. पचती अधिक कल्प देश देशीय. ईषद असमाप्ती अर्थामध्ये विद्यमान पचतीला प्रत्यय होतात. ईषद समाप्तो कल्प देश देशीय सूत्राने 3 प्रत्यय झाले. जोडून द्या. आता प्रत्यय काही करायचं आहेच नाही. पचती कल्प पचती देश पचती देशीय. स्वादी प्रत्ययाना नपुसक लिंगाच्या विवक्षेमध्ये अत्वम अमीपूर्व पचती कल्पम पचती देश्यम पचती देशीय झाला. झालं. चला पुढे. याच्यानंतर सूत्र आहे विभाषा सुपो बहुच पुरस्तात्तु. विभाषा सुपो बहुच पुरस्तात्तु. विधी सूत्र आहे.
5, 3, 68. विभाषा प्रथमेचं एक वचन, सुपह पंचमीचं एक वचन, बहुच प्रथमेचं एक वचन, पुरस्तात् अव्यय, तू अव्यय. अर्थ ईषद असमाप्ति विशिष्टे अर्थे सुबंतात बहुच वा स्यात्. स च प्राग एव न तु परतः. बरोबर अर्थ पाहता. ईषद असमाप्ती अर्थ म्हणजे काही कमी या अर्थामध्ये नाही, पूर्ण समाप्त झालेली नाहीये. न्यूनता विशिष्ट अर्थामध्ये विद्यमान जे सुबंत प्रातिपदिक, इथं फक्त सुबंतच पाहिजे, तिंगंत नाही घेतलाय. त्याला प्रत्यय होतो कोणता? बहुच. वा म्हणजे विकल्पाने होतो बहुच प्रत्यय. परंतु तो कुठं होतो? प्राग म्हणजे प्रकृतीच्या पूर्वभागी होतो. न तू परत पुढे होत नाही, ही याची विशेषता आहे. बरोबर लिहा सूत्राचा अर्थ. थोडीशी न्यूनता विशिष्ट अर्थामध्ये, थोडीशी न्यूनता विशिष्ट अर्थामध्ये वर्तमान सुबंत शब्दांना विकल्पाने बहुच प्रत्यय होतो. बहुच प्रत्यय होतो. परंतु हा बहुच प्रत्यय प्रकृतीच्या परभागी न होता, प्रकृतीच्या परभागी न होता पूर्वभागी होतो. पूर्वभागात होतो, पूर्वभागी होतो. झालं जी. उदाहरण दिले. ईषद उनः पटुः बहुपटु. ईषद उनः पटुः बहुपटु म्हणजे काय? कमी चतुर, थोडासा कमी चतुर. चतुर आहे थोडासा कमी, चतुर सदृश. काही काही अत्यंत चतुर असतात, काही बिलकुल चतुर नसतात, आणि काही बिचारे थोडेसे चतुर, थोडे चतुरतेला थोडे कमी असतात. हा बघा ना, काही काही व्यक्ती अशी माणसं हुशार असतात ना, कुठं कोणता शब्द बोलावा, कोणत्या व्यक्तीला कसं बोलावं, बरोबर तिथं काटोक्याट असं किटकॅट स्थित बसतात ना, असं बोलतात. आणि काही काही ना कळतं, पण ते प्रसंग निघून गेल्यावर अरे असं बोलायला पाहिजे, अरे असं करायला पाहिजे. आणि काही नंतर पण कळत नाही. कळलं की नाही? चला लिहा प्रक्रिया. पटुसु ईषद असमाप्ती विशिष्ट अर्थामध्ये विद्यमान इथं आहे सुबंत प्रातिपदिक पटुसु. पटुसु याला प्रत्यय करायचा आहे आपल्याला बहुच. कोणत्या सूत्राने? विभाषा सुप बहुच पुरस्तात. करा बहुच प्रत्यय. काय होईल स्थिती सांगा? बहुच प्रत्यय कुठं सांगितलं आहे? पूर्वभागी, परभागी नाही. मग लिहा बहुच पटु सु, ही स्थिती. बहुच अधिक पटुसु झालं. हलंत्यम सूत्राने बहुच मधल्या च ची संज्ञा लोप. स्थिती आहे बहु अधिक पटुसु. झालं की नाही? काय स्थिती आहे? बहु पटु, बहु अधिक पटुसु. आता अर्थ व धातुर प्रत्यय प्रातिपदिकम सूत्राने प्रातिपदिक संज्ञा. कृत तद्धित समासाचे होणार नाही, कारण तद्धित प्रत्यय तद्धितांत नाहीये. तद्धित आहे पण त्याच्या अंतिम प्रकृतीच्या अंती तद्धित प्रत्यय नाही आहे की नाही. आणि म्हणून अर्थ व धातुर प्रत्यय प्रातिपदिकम याने बहु पटुसु या पूर्ण समुदायाची काय केली? प्रातिपदिक संज्ञा. मग सुपो धातु प्रातिपदिक यो सुचा लोक जोडून द्या बहुपटू.
स्वादि प्रत्यय ऋत्व विसर्ग बहुपटू. हे एका पक्षात झालं, कारण विकल्पाने होतो ना बहुच प्रत्यय. विकल्पार्थ लिहिलाय ना सूत्रार्थ करताना, लिहिताना विकल्पाने. मग आता ज्या पक्षात बहुच होत नाही त्या पक्षात वरच्या सूत्राने कल्प देश्य देशीय, मग रूप बनेल पटुकल्प पटुदेश्य पटुदेशीय. झालं जी. हा चला झालं, दिले पुढे पटुकल्प इत्यादी. प्रश्न केलाय सुप की सुबंतच पाहिजे असं का? उत्तर दिलाय जयती कल्पम आहे की नाही. तर जयती कल्पम, जयती हे काही सुबंत नाही आहे, तिथं कल्प प्रत्यय झाला वरच्या सूत्राने ईषद समाप्तो कल्पदेश देशीय. जर इथं सुबंत म्हटलं नसतं तर इथं जयतीला सुद्धा बहुच प्रत्यय झाला असता, अनिष्ट रूप बनलं असतं. तसं होऊ नये म्हणून म्हटलंय काय सुबंत. आलं लक्षात. म्हणून रूप बनलं काय जयती. चला पुढे सूत्र आहे प्रागिवात कह. अधिकार सूत्र आहे 5-3-70. प्राग अव्यय, इवात पंचमीचं एकवचन, क प्रथमेचं एकवचन. अधिकार सूत्र आहे. कुठपर्यंत चालतो याचा अधिकार? पुढे दिलाय इवे प्रतिकृतौ इति अत प्राग का अधिकार, कचा अधिकार चालतो कुठपर्यंत? सूत्र आहे इवे प्रतिकृतौ 5-3-96 तिथपर्यंत कचा अधिकार चालतो. 5-3-70 पासून 5-3-96 पर्यंत. सूत्राचा अर्थ लिहा. प्रागिवात कह 5-3-70 या सूत्रापासून इवे प्रतिकृतौ 5-3-96 या सूत्राच्या पूर्वपर्यंत कचा अधिकार आहे. कचा अधिकार आहे. झालं जी. चला पुढे सूत्र आहे अव्यय सर्वनामना मकच प्राक्टे हे. हे पण अधिकार सूत्र आहे 5-3-71. अव्यय सर्वनामना नाम षष्टीचं बहुवचन, अकच प्रथमेचं एकवचन, प्राक अव्यय ते हे पंचमीचं एकवचन. झालं जी. सूत्राचा अर्थ लिहूया. तर अव्यय सर्वनामना मकच प्राक्टे 5-3-71 या सूत्रापासून लिहा. आत्ताच सूत्र अव्यय सर्वनामना मकच प्राक्टे या सूत्रापासून इवे प्रतिकृतौ 5-3-96 सूत्राच्या पूर्वपर्यंत 5-3-96 या सूत्राच्या पूर्वपर्यंत झालं. अव्यय सर्वनाम आणि तिङंत शब्दांना टीच्या पूर्वभागी, शब्दांना म्हणल्यापेक्षा शब्दांच्या
टीच्या पूर्वभागी अकच प्रत्यय होतो. अकच प्रत्यय होतो. झालं जी. का अपवाद, वरच्या क चा हे अपवाद आहे. क प्राप्त आहे प्रत्यय, परंतु ते जर अव्यय असेल किंवा काय सर्वनाम शब्द असेल किंवा तिंगंत असेल तर क न होताना काय होणार मग अकच. हा त्याचा अर्थ. उदाहरण येईल. सूत्र पुढं आणखीन एक अज्ञाते. विधी सूत्र आहे 5-3-73. अज्ञाते सप्तमीचं एकवचन. सूत्राचा अर्थ लिहा. अज्ञातत्व विशिष्ट अर्थामध्ये अज्ञातत्व विशिष्ट अर्थामध्ये वर्तमान प्रातिपदिकांना तसेच तिंगंत शब्दांना यथा प्राप्त कंसात लिहा. क अर्धविराम देऊन अकाच कंस बंद. अकाच कंस बंद. प्रत्यय होत. झालं. चला उदाहरण. कस्य अयम अश्वः अश्वाकः. कस्य अयम अश्वः अश्वाकः. अर्थ ज्याचा मालक माहित नाही असा घोडा. ज्याचा मालक माहित नाही असा घोडा असतो ना कधी कधी. अश्वक म्हणजे काय? अश्वक शब्दाचा प्रयोग केला कोणी समजून घ्यायचं. याचा मालक कोणी याला पण माहिती नाही आहे. ठीक आहे ना जी. चला प्रक्रिया. अश्वसु अधिक क. अज्ञातत्व विशिष्ट अर्थामध्ये विद्यमान प्रातिपदिका इथं अश्वसु, त्याला स्वार्थामध्ये क प्रत्यय झाला. कोणत्या सूत्राने? तर प्रागिवात क याच्या अधिकारामध्ये अज्ञाते सूत्राने प्रत्यय झाला. प्रागिवात क याच्या अधिकारात अज्ञाते सूत्राने काय झालाय? क प्रत्यय झाला. म्हणून स्थिती बनली अश्वस्वाधिक क कृत तद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयो. सुचालूक अश्व अधिक क जोडून द्या अश्वक. स्वादि प्रत्यय ऋत्व विसर्ग अश्वक. झालं. चला पुढचं उदाहरण. अज्ञातम उच्चैः उच्चकैः. अज्ञातम उच्चैः उच्चकैः. शब्द बनवायचा आपला उच्चकैः. अर्थ आहे त्याचा अज्ञात उंचा. किती उंची माहित नाही, ज्ञात नाहीये त्याची उंची. आता अश्व जे होतं तर ते काय आहे की नाही? प्रातिपदिक आहे आहे की नाही? परंतु आता उच्चैस हे काय आहे? स्वरादी गणामध्ये असल्यामुळे स्वरादी निपातम अव्यय, अव्यय संज्ञक आहे. लागलं ना जी? हा. मग चला
स्थिती उच्चैस अधिक अकच. उच्चैस अधिक अकच. आता इथं आज्ञातत्व विशिष्ट उच्चैस शब्द आहे, अव्यय आहे, त्याला स्वार्थामध्ये प्रत्यय करायचा. तर आता अव्यय असल्यामुळे कोणता प्रत्यय होणार? अकच. हा, तसं पाहिलं तर प्रागिवात क याच्या अधिकारामध्ये आज्ञाते सूत्र प्राप्त आहे, पण त्याचा भाग करून अव्यय सर्वनामनामकच प्राप्त आहे की नाही. मग याच्या अधिकारात अव्यय सर्वनामनामकच प्राप्त याच्या अधिकारात आज्ञाते सूत्राने अकच प्रत्यय, याचा अधिकार आहे. अव्यय सर्वनामनामकच प्राप्त आहे. प्रागिवात क च्या अधिकारात देखील आज्ञाते सूत्र प्राप्त आहे, पण त्याचा बाद करून पुन्हा अधिकार डबल आला ना त्याच्यावर की अव्यय असेल तर भाई तू कर, नाही अकच होणार. मग अव्यय सर्वनामनामकच प्राप्ती सूत्राच्या अधिकारात आज्ञाते सूत्राने अकच प्रत्यय. आज्ञाते सूत्राने दोन्ही प्रत्यय होऊ शकतात, क पण अकच पण आहे की नाही, पण यथा प्राप्त. मग इथं कोण होणार? अकच. मग स्थिती लिहा. आणि अकच कुठं होतो? टीच्या पूर्वभागी. उच्चैस मध्ये टी कोण आहे? ऐस, त्याच्या पूर्वभागी. मग लिहा उच्च अकच ऐस ही स्थिती आहे. उच्च अकचचा अक राहतो आणि पुढे ऐस जोडून द्या. उच्च कैस. काय बनलं? उच्च कैस. स्वादी प्रत्याला सु, उच्च कैस अधिक सु, अव्यादाप सुप, सुचा लोक राहिलं उच्च कैस. मग ऋत्व विसर्ग उच्च कैही झालं. ही सर्व प्रक्रिया आहे पुढच्या उदाहरणाची. फक्त विग्रह लिहा. अज्ञातम नीचैहि नीचकैहि. अज्ञातम नीचैहि नीचकैहि. ठीक आहे ना जी. अज्ञात नीचे किती खोले माहित नाही. चला पुढचं उदाहरण. सर्वके लिहा. अज्ञाताः सर्वे सर्वके. अज्ञाताः सर्वे सर्वके म्हणजे काय? अज्ञात सर्व. प्रक्रिया लिहा. सर्व जस. इथं सुद्धा अव्यय सर्वनामनामकच प्राप्तीच्या अधिकारात अज्ञाते सूत्राने अकच, कारण सर्व हे सर्वनाम आहे. स्थिती होईल सर्व अकच अ, कारण सर्वचा प्रातिपदिक टी भाग अ त्याच्या पूर्व भागी होणार कोण? अकच. अकचचा अख राहतो. तर सर्व अक अ जोडून द्या. काय होईल? सर्व क. आता बहुवचनाचा प्रत्याना जस. सर्व क अधिक जस. अर्थ धातुर प्रत्यय प्रातिपदिकम सुपो धातु प्रातिपदिक सुचा लुक जसचा लुक राहिलं सर्व क. मग पुन्हा स्वादी प्रत्यय जस आणला. जसशी आद गुणः सर्व के सर्वे प्रमाणे. लक्षात आलं की नाही? आकच प्रत्यय केला होता. मूळ काय आहे? सर्व जस. त्याला आकच केला ना. आकच केल्यावर स्थिती काय झाली? सर्व अ अधिक जस. तर सर्व अ जोडला सर्व क अधिक जस. मग प्रातिपदिक संज्ञा होऊन जसचा लुक. सुपो धातु प्रातिपदिक सूत्र आहे. नंतर पुन्हा त्याची प्रातिपदिक संज्ञा असल्यामुळे आता पुन्हा स्वादी प्रत्यय बहुवचनाचा पुन्हा जस आणला. आणि मग जसला जसशी आत गुन्हा सर्व. कळलं?
आता पुढे वार्तिक आहे. वार्तिक आहे. ओकार सकार भकारादौ सुपी सर्वनाम्नः तेहे प्राग अकच अन्यत्र सुबंतस्य. बोला. ओकार सकार भकारादौ सुपी सर्वनाम्नः तेहे प्राग अकच अन्यत्र सुबंतस्य. हा, ओकार सकार आणि भकार हे आहे आधी ज्यांच्या ओ किंवा स किंवा भ असे जे सुप प्रत्यय सुप विभक्ती सुअवजस मध्ये काही सकारवाले काही भकारवाले आहेत की नाही. भ्याम वगैरे भकाराची सुरुवात आहे. ओस वगैरे ओकाराने सुरुवात आहे की नाही जी. भीस वगैरे पुन्हा काही सकार नाही सु. ठीक आहे ना. तर काय मग सांगतात. ओकार सकार भकारादो सुपी सर्वनाम शब्दाच्या टी भागाला ते हे प्राग टीच्या पूर्वभागी अकच अन्यत्र सुबंतस्य. ठीक आहे. सर्वनाम जर नसेल तर अन्य ठिकाणी सुद्धा अकच होणार. तो बी टीच्या पूर्वभागी होणार. पण सुबंत नामाच्या टीच्या पूर्वभागी. आणि ओकार सकार भकार पुढे असेल तर मूळ जो सर्वनाम शब्द आहे सर्वनाम संज्ञावाला शब्द आहे त्याच्या मूळच्या टी भागी टीच्या पूर्वभागी मूळच्या टी भागी आणि प्रत्ययासहित जो शब्द त्याचा जो टी त्याच्या पूर्वभागी दोन्हीत फरक आहे. कळलं की नाही. तर लिहा सूत्राचा अर्थ वार्तिकाचा अर्थ. ओकारादी सकारादी भकारादी सुप विभक्ती पुढे असेल तर सुप म्हणजे 21 प्रत्यय येतो. सुप विभक्ती पुढे असेल तर सर्वनाम संज्ञक जो शब्द त्याच्या मूळ रूपातील टीच्या पूर्वभागी अकच प्रत्यय होतो. पूर्वभागी अकच प्रत्यय होतो. परंतु अन्य सुप विभक्ती प्रत्यय पुढे असेल तर अन्य सुप विभक्ती प्रत्यय पुढे असतील तर सुबंत सर्वनाम त्याच्या टीच्या पूर्वभागी अकच प्रत्यय होतो. अकच प्रत्यय होतो. झालं जी. बघा सरळ आहे. प्रत्यय होतो कोणता. अकच. कुठे होतो. टीच्या पूर्वभागी होतो. इतकं निश्चित आहे. दोन्ही गोष्टी. प्रत्यय होतो अकच टीच्या पूर्वभागी होतो. बरोबर. सर्वनाम शब्दांना होतो इथं या वार्तिकामध्ये. ठीक आहे ना. फक्त फरक इतकाच आहे की सुप्रत्यय पुढे असतात ना त्यापैकी जर सकारादी ओकारादी आणि भकारादी प्रत्यय पुढे असेल तर मूळ प्रकृतीच्या टी भागाच्या पूर्वी अकच आणि सकारादी भकारादी ओकारादी प्रत्यय पुढे नसेल सुप्रत्यय दुसरे असतील तर सुबंत सहित जो सर्वनाम त्याच्या टीच्या पूर्वभागी अकच होतो. असा दोन्हीतला काय आहे फरक आहे. झालं. चला तर उदाहरण दिलंय. युष्मकाभिः युवकयो. ठीक आहे ना. तर लिहूया आपण उदाहरण. परंतु इथं सर्वनाम शब्दाने युष्मद आणि अस्मद यांच्या बाबतीतच ही वार्तिक आहे. ही पण सांगितलं गेलेलं आहे. ठीक. तर लिहा. अज्ञातैः युष्माभिः
अज्ञातैः युष्माभिः बराबर युष्मकाभिः। युष्मकाभिः अर्थ आहे अज्ञात तुम्हा सर्वांकडून, अज्ञात तुम्हा सर्वांकडून। तर ह्या प्रक्रिया युष्मद्भिस इथं अज्ञातत्व विशिष्ट अर्थामध्ये विद्यमान आहे युष्मद्भिस। ठीक आहे ना जी? तर स्वार्थामध्ये अकच प्रत्यय करायचा। तर अकच प्रत्यय करण्याकरिता सूत्र आहे अव्यय सर्वनामना मकच प्राक्टे। ठीक आहे ना? अकच करायचं आहे, पण आता वार्तिक आलं, मग अकच करायचा तर कुठं करायचा? टीच्या पुरोभागी। पण नेमकं कुठं? भिसला घेऊन टीच्या पुरोभागी करायचा की भिसला सोडून युष्मतच्या टीच्या पुरोभागी करायचा? का? युष्मतचा जो टी भाग त्याच्या पूर्वक करायचा का? ओकारादी तर ओकारादी सकारादी भकारादी प्रत्यय पुढे असेल तर वार्तिककार सांगतात। इथं कोण आहे? भकारादी भिस भकारादी प्रत्यय पुढे आहे। युष्मद हे सर्वनाम आहे आणि म्हणून भिस पुढे असता मूळ प्रकृतीची युष्मद त्याचा जो टी भाग त्याच्या पूर्व आहे। बरोबर? मग करा स्थिती होईल युष्म अक अद अधिक भिस युष्म अक अद अधिक भिस। तर जोडून द्या युष्म कद अधिक भिस युष्म कद अधिक भिस युष्म कद अधिक भिस। है की नाही? आता सूत्र येत एक मागचं युष्मदस्मदो रणादेशे। युष्मदस्मदो हो अनादेशे तेच काय होईल? युष्मकच्या द ला आदेश। स्थिती बनेल युष्मक आ अधिक भिस अकस्स वर्ण दीर्घ युष्मका अधिक भिस जोडून द्या युष्मका भिस भिसच्या सला ऋत्व विसर्ग युष्मका भि झालं रूप तयार झालं। याचप्रमाणे अज्ञातैहि काय अज्ञातैहि अस्माभिः अस्मकाभिः जसं युष्मकाभिः बनलं ना तसं अस्मकाभिः अज्ञातही अस्माभिः अस्मकाभिः अज्ञात आम्हा सर्वांकडून त्याचा अर्थ होतो। उदाहरण नाही दिलं समजून घ्यायचं। ठीक आहे जी? पुढे उदाहरण आहे आता युवकयो लिखा अज्ञातयो युवयो युवकयो अज्ञातयो युवयो युवकयो अर्थ अज्ञात तुम्हा दोघांकडून किंवा अज्ञात तुम्हा दोघांमध्ये अज्ञात तुम्हा दोघांचा किंवा अज्ञात तुम्हा दोघांमध्ये षष्टी किंवा सप्तमी अज्ञात तुम्हा दोघांचा किंवा अज्ञात तुम्हा दोघांमध्ये लिहा। तर थोडी प्रक्रिया युष्मत ओस पहिल्यासारखंच आहे थोडा फरक। तर अव्यय सर्वनामना मकच प्राक्टेने अकच करायचा। ओकार सकार बकारादो या वार्तिकाचा आधार घेऊन युष्म अक तर लिहा प्रक्रिया युष्म अक अद अधिक ओस। तो जोडून दिलं युष्म कद अधिक ओस युष्म कद अधिक ओस। या अवस्थेत सूत्र येते मागचं युवावौ द्विवचने युवावौ द्विवचने म्हणजे काय? म पर्यंत भागाला युष्मकत ओसी स्थिती की नाही? तर युवावौ द्विवचने या सूत्राने म पर्यंतच्या भागाला यु आदेश
युष्म त्याच्या भागाला यु आदेश. मग करा युव अकत अधिक ओस. युव अकत अधिक ओस. युव मध्ये अ आहे, पुढे अकतचा अ आहे. अतो गुणे पररूप एक आदेश. तर स्थिती बनली युवा कद अधिक ओस. काय जी युवा कद अधिक ओस. या स्थितीमध्ये सूत्र येतं एक मागचं योची. योची दकारास ठिकाणी यकार आदेश. स्थिती आहे युवकय अधिक ओस जोडून द्या. युवकयोस ऋत्व विसर्ग. युवकयो हो. म्हणलं जी काय म्हणलं युवकयो. युवकयो. याचप्रमाणे अज्ञातयो आवयो आवकयो. अज्ञात अमादोगाचा किंवा अज्ञात अमादोगामध्ये झालं जी. चला पुढचं उदाहरण. अज्ञातेन त्वया त्वयका. अज्ञातेन त्वया त्वयका. अज्ञात तुझ्याकडून. त्याचप्रमाणे अज्ञातेन मया मयका. प्रक्रिया लिहा. काहीच नाही, सरळ सोपा आहे. तर त्वयामध्ये टा झालेली व्यक्ती मग सुबंत टीच्या पूर्वभागी अकच होईल आता. कारण ओकारादी प्रत्यय पुढे नाहीये, भकारादी नाहीये, सकारादी नाहीये. टाचा आ आहे नाही. मग आता आ टा प्रत्यय जोडून रूप तयार झाले काय त्वया. म्हणजे आला पुढे ठेवून जी मूळ प्रकृती त्याला अकच नाही, आला जोडून प्रक्रिया होऊन त्वया बनलं. त्याच्या टी भागाला टीच्या पूर्वभागी अकच प्रत्यय होईल त्याच वार्तिकाने. मग काय बनेल त्वय अक आ. त्वय अक आ. कारण त्वयामध्ये टी वाक्योने आ. मग त्याच्या पूर्वभागी काय होईल अक. मग काय स्थिती होईल त्वय इकडे राहिलं. कारण तिच्या पूर्वभागी करायचं ना. ती बाकोने फक्त आ आहे की नाही. त्वयामध्ये ती बाकोने आ. मग त्याच्या पूर्वभागी होईल अकच. मग काय होईल त्वय अक आ जोडून द्या त्वयका. झालं तयार. तसंच मयका झालं. चला आता पुढे जाऊया. पुढे सूत्र आहे कुत्सिते. कुत्सिते विधी सूत्र आहे 5-3-74. कुत्सिते सप्तमी एकवचन. सूत्राचा अर्थ घ्या. कुत्सा कंसातल्या निंदा. कंस बंद. ह्यापुढे विशिष्ट अर्थामध्ये विद्यमान प्रातिपदिकाला किंवा तिंगंत शब्दाला स्वार्थामध्ये यथाविहित. तिंगंत शब्दाला स्वार्थामध्ये यथाविहित कंसातली अक्क अर्धविराम अकच कंस प्रत्यय होतो. झालं. उदाहरण दिलंय. कुत्सित अश्व अश्वक. निंदित घोडा. तर लिहा अश्वसु अधिक क.
निंदा विशिष्ट अर्थामध्ये विद्यमान आहे अश्वसू, त्याला स्वार्थामध्ये क प्रत्यय करायचा.